संत शिरोमणी श्री मनमथ स्वामी महाराज कृत प्रासादिक ग्रंथ श्रेष्ठ श्री परमरहस्य सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पंचजगद्गुरुभ्यो नमः. सद्गुरु धारेश्वराय नमः. जय जयाजी सदाशिवा परब्रह्मा अद्वयानंद वैभवा. नमो तुझ देवादिदेवा परमेश्वरा जगद्गुरु. आता नमो चिच्चिक्तजी जगन्माता पार्वती. अज्ञजना उत्तम गती जये जिया अनुग्रही. वेदा परशिवा परब्रह्मा नेनवे तुझा महिमा. साकार होणे आम्हा पूर्वीसी तू इच्छित. श्री सद्गुरु कृपे करुण आधी नमो शिवगण. जे कामल सर्वाहून तयासे प्रेमे शरण मी. रुद्रांगणा तये परी शरण रे गाये अवसरी. शिवगणांची असे थोरी ग्रंथांतरी न वर्णवे. असंख्यात शिवगण आदी अनादी ते जाण. नित्यानंदी विराजमान भक्ता पावन करीतसे. 770 गण अवतीर्ण जे पुरातन नरोदयादी शरण. महाविख्यात जे सदाशिव पराशिव सच्चिदानंद गुरुदेव. आचारंगणी स्वयमेव सदा वैभव शिवाचे. तीर्थप्रसाद नेमिसी जे सेविती अहर्निशी. आलस्य त्योजनेश प्रेमेशी भक्तिभावे त्या शरण. ऐसे नमुने शिवगण पंचाचार्य ते मुख्य जान. जे वीर शैव कुलोत्पन्न गणसृष्टी करते जे. परी यांचे अवतार चतुर्यंगात साचार. कोणते नामधार ईश्वरमुखी उद्भले. तया आचार्य करू नमन. प्रेमन सिद्ध मरुळ सिद्ध जान. तिसरा एको रामज्ञानिया पूर्ण. चौथा तो पंडिताराध्य हेच होऊन आचार्यचारी. मुख्य शिवचारासी पुढारी. पाचवा असे सहकारी विश्वकार्या प्रतिबंधिले. युग परत्वे आचार्य 5. धर्मरक्षणार्थ अवतार 6. हे तो शिवाज्ञे करुणीची प्रगट होती मृत्यूलोकी. तो नमो श्री गुरु कैवल्यदानी. अगम्य गोचार वैद्य निर्वाणी. अविनाश अनिर्वचनी अनुपम्य स्वामी. अनामतु अपरंपरा श्री गुरुमूर्ती नागेश्वरा. नागेश हे आडनाव दातारा एरवी अनामतु. तू जरूपना रेखा नाम. आम्ही भक्ती धरुणी ठेविले नाम. एरवी वेदशास्त्रांसी अगम्य अगोचर तू. भक्ती परिभक्ती लागी आकारलासी. गुरुरूप होनी तारिसी भक्तांसी. म्हणून याज्ञापी परम रहस्यासी टीका करावया. स्फूर्ती उन्मेष देऊनी स्वयं वाचेची वाचा होऊनी. प्रेमरसे अक्षरे घोळणी वाचेने वदनी स्वामिया. मी तव नेने विवेक प्रबोधू. बोलो नेने साहित्य संगीत शब्दू. येथे कृपादृष्टी पाहुनी प्रबुद्धू चालवा स्वामी. ऐसे विनोनी भूमी विन्यासी. माथा तव कृपा आली श्री गुरुनाथा. अशी ऋणी वदे तत्वता वरसे तुझ पै. तुवा जो भाव प्रकटिला आता. तोची वर तुझ तिथला तत्वत्ता. प्रेमे भावे करी आता टीका परम रहस्याची. श्री गुरु वाक्य ऐकुनी कानी. कमल जोडिले दोन्ही. तुमची आवरदाने ग्रंथ पूर्णपणे निर्मिन आता. वक्ता येते विश्वनाथ श्रोते शिवगण समस्त. याते स्तव जोडून हात सावध व्हावे निरूपणी. आता श्रोतिया श्रीगणा प्रथमा. विनू चरणावरी ठेवूनी माथा. सावध होऊनी निरूपणी आता. ऐका टीका परमरहस्याची. शिवगणा सावध होई जैसे. बोलिलो मी अज्ञान पिसे. ते सर्व काळ सावध असे बोलिले तो अन्याय. शिवगण काही असती असवधान. म्या तयासीत म्हणितले व्हावे सावधान. ते सदा सावध म्हणून जगत्रय वर्ततसे. तरी अन्याय क्षमा कीजे. पितिया सारे केसाहुनी जाईजे. मत अपत्या ते कृपादृष्टीने पाहिजे. शिवगणा तुम्ही शिवगण प्रमथू. गणंगळ सत्यवादी कृपावंतू. मी तुमचे अनाथू म्हणून सलगीने बोलिलो. तुम्हा अवधान द्या म्हणतिले खोटे. तुमचे अवधान लाहून इशे दृष्टे असे बोले निपचती ओठे. याचा अभिमान तुम्हा मी परिहार कासया देऊ आता. तुम्ही बोलवा ग्रंथा टीका करवाला पुढ्या स्वार्था. मज कुंथा कुंती कायसी. ग्रंथ संवाद शिवगौरीचा. निज ठेवा तुम्हा शिवगणांचा. या लागी बोलवाल वाचा आपुल्या सुखा लागी. तुम्ही सुखरूप सदा असा आनंदे. परी जड जीव तरी तुमची या प्रसादे. या लागी टीका करवाल स्वानंदे. मज रंकाकडून पै तव श्रोते शिवगण बोलती. आता परिहार देती किती. शिव काय बोलिले पार्वती प्रती. ते निरोपी आता. बर्वे स्वामी म्हणून मस्तक ठेविले चरणी. पार्वतीसी बोधी शूळ पाणी तेची निरोपी आता. आधी पुसेल गुरु महात्म्य. मग पुसेल परमरहस्य उत्तम. गौरी हृदय धरून या नेम श्रवणे तत्पर झाली. त्याच क्रमे हा परमग्रंथ आरंभी किंकर मनमथ. श्रवणी श्रोते वीरशैव समस्त. ग्रीवानंदे डोलविती. स्कंद उवाच कैलास शिखरे रम्य. भक्ती संधाननायक. प्रणम्य पार्वती भक्त्या शंकर परिपृच्छति
कैलास शिखरी रम्यस्थळी भक्ती साधन ध्वनी हिमन बाळी प्रमाण करून ते वेळी पुसे शंकरासी देवी उवाच भगवन सर्वप्रथम ज्ञान विज्ञान नायका ब्रह्मी हे कृपया देव गुरु महात्म्य मुत्यम मम सर्व धर्मासी कोण जो धनी ज्ञान विज्ञान वर्ते जया पासोनी तू तो भगवंती कैलासदानी वर्णी महिमा श्री गुरुचा शिव उवाच यो गुरु स शिव प्रोक्ता य शिव स गुरु स्मृतः भुक्ती मुक्ती प्रदात्रे ते च तस्मै श्री गुरुवे नमः जो परमात्मा परमेश्वरू तोची सदाशिव सर्वांगुरु तोची मुक्तीचा उदारू निज भक्तांसी तोची ज्ञान विज्ञानदायक तोची कर्म धर्मासी सहाय्यक तोची तीर्थव्रतांसी नायक सद्गुरु तोची जाणीजे देव व्याचू रूप भक्तिषु मुक्तेषु ज्ञान विज्ञान यस्तोस्था कर्म धर्मस्य वा रूप कथयस्व समासता आता भुक्ती मुक्ती कोण कैसी ज्ञान विज्ञान म्हणावे कोणासी धर्म आणि कर्म निर्णयासी निरोपा म्हणे पार्वती शिववाच लौकिक सुगमात्म्यस्य भुक्तिरित्यभिधीयते निर्वित्तिर्घोर संसार सागरान्मुक्ती पृच्छते शंकर म्हणे ओ गिरिजे आता प्रश्न निर्णय एक ओजे एकोनी हृदय धरिजे फल पावेजे विश्वासे ऐक भुक्ती जे बोलीजे अन्नधन संसार सुखे जे जे ते सुद्यने भक्ती जाणेजे देता मी ईश्वरू मुक्ती द्विधा असती एक त्या सगुणाचारी मुक्ती काळाची कांबी होय गाजती चहूची या माता निर्गुण पाचवी सायुजुता जाणीजे तेने स्वयंपरब्रह्म होईजे दे आता असता जाता खंड असे जे वस्तूची आपण तरंग श्री सागरीचा भगंतान भंगे सागुरूची साचा देवी देह भगंतान भगे ब्रह्मीचा ब्रह्मपुत्राची तो स्वयंस्वरूप होय आपण नाही क्रियाकर्म बंधन सोही सिद्धी सदा सावधान तेची मुक्तिपद पार्वती पिंड ब्रह्मांडीचा जाणून झाडा सतचितानंदाचा निवाडा करोणी जाणीजे निज तत्व पुढा त्या नाव विज्ञान जाणून तेची होईजे झालेपणाचा आठवा आठीजे जाणीव ज्ञानाची मग निमे सहजे विज्ञान तेची जाण धर्म तो कुळीचा जाणीजे आपुली धर्मनिष्ठत्वे वर्तीजे अधर्माची शिग निमे सहजे तोची धर्म व देवी कर्म ते क्रिया जाणीजे आपुली क्रिया निपुण आचरीजे निष्काम बुद्धी कीजे तेची कर्म शुद्ध पय ऐसा जो भुक्ती मुक्ती ज्ञान विज्ञान दाता धर्म कर्म सर्व क्रिया भोगता तो सदाशिव सद्गुरु करता हरता ऐसी सद्गुरुसी नमो नमो चैतन्य शाश्वत शांत व्योमातीत निरंजनम नाद बिंदू कलातीत तस्मै श्री गुरु नमः पिंड ब्रह्मांड सृष्ट सर्वांगी व्यापक चैतन्य अंगसंगी जरा ते चेतवी चैतन्य रूपांगी ऐसा सद्गुरु तो जाणीजे शाश्वत म्हणिजे सदा असत अक्षय अजर अमर सदोदित म्हणून नामे शाश्वत श्री गुरु पदते शांत म्हणिजे काही कृतुत्य नाही षडविकार षडूर्मी नुठित काही मनोबुद्धी निमे म्हणून शांत पाही सदा सद्गुरु स्वरूप व्योमातीत म्हणिजे आकाश रहित निरंजन जनवचन व्यापुनी अतीत नादबिंदू कळा ज्योतिरहित ऐसे सद्गुरुसी नमो नमो स्थावर जंग माधर निर्मल स्थिर मेवच्च जगद्विद पतपादाय तस्मै श्री गुरुवे नमः पृथ्वी पर्वत वृक्ष स्थावर बोलीजे चालते बोलते जंगम म्हणिजे या समस्तांसी आधार जे जे ते गुरुपद बोलिले जो निर्मिल त्रिगुण मलासी जो स्थिर गंभीर व्यापक सर्वांसी त्रिलोक वंदिती ज्या पदांसी तया सद्गुरुसी नमो नमो स्थावर निर्मल शांत जंगम स्थिर मेवच्च व्यापयन जगस्तर्व तस्मै श्री गुरु नमः स्थावर निर्मल आणि शांत जंगम स्थिर समस्त या सर्व जगांशी जो व्याप्त तया श्री गुरुसी नमो नमो ज्ञान शक्ती समारूढस तत्वमाला विभूषत अज्ञानंद तमस्य सूर्यस्य तस्मै श्री गुरे नमः जो ज्ञान शक्ती आरूढ होऊन लेऊन तत्वमालांचे भूषण जो अज्ञानंधकार छेदित भान तया श्री गुरुसी नमो नमः अखंड मंडलाकार व्याप्त येन चराचरम तत्पद दर्शनीयत तस्मै श्री गुरु नमः जी वस्तू अखंड
मंडळाकार ते व्यापून असे चराचर दे पद दाखवी जो निरंतर तया सद्गुरुसी नमो नमः. ब्रह्मा विष्णुची रुद्रच्च ईश्वरच्च सदाशिव एतगर्भगता यस्य तस्मै श्री गुरे नमः. ब्रह्मा विष्णू आणि ईश्वर सदाशिवादी सर्व अवतार सृष्टी करते गणसाचार शिवापासून उद्भवले. हे सर्व गुरुचे सेवक म्हणून सर्व ज्ञानदायक तेही गुरुकृपेस्तव देख गर्भा येती श्री गुरुच्या. ऐसा श्री गुरु समर्थ ज्याचे गर्भी विश्वनाथ सदा राही आनंदात तया गुरुसी नमो नमो. गुरुदेवा महादेवो गुरुदेवा सदाशिवा तत्व पर नास्ती तस्मै श्री गुरु नमः. गुरु तोची महादेव गुरु तोची सदाशिव गुरु परता नाही देव म्हणून श्री गुरुसी भजिजे. ब्रह्मा विष्णू महेश हेही श्री गुरुचेची अंश तेही ध्याती श्री गुरुस या लागे गुरुसी नमो नमो. अज्ञानतिमिराधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितयेन तस्मै श्री गुरुवे नमः. अज्ञान त्रिगुण अंधकार ज्ञानांजन लावणी केला दूर ज्ञानचक्षु प्रकाशिला निरंतर तया श्री गुरुसी नमो नमो. भवारण्य प्रविष्टस्य मोह दिग्भ्रांत चेतसा येन मे दर्शित पंथा तस्मै श्री गुरुवे नमः. संसार रूपी अरण्यवनी अहम भ्रांती भूलता दिशा भुलोनी तेथे काम क्रोध सिंह व्याघ्र वेडोनी ग्रासू आरंभिले. तेथे भेटले अदृष्ट कृपादानी ज्याने दृष्ट श्वाबते टाकिली छेदुनी सुपंथी लाविले शुद्ध बोधुनी तया श्री गुरुसी नमो नमो. अनेक जन्म प्राप्त कर्मेंधनवी दाहिने ज्ञानानर प्रभोवेन तस्मै श्री गुरुवे नमः. अनंत जन्म प्राप्त का म्हणसी कर्मधर्महीन वर्तता जनासी दुःख भोगणे प्राप्त तयासी म्हणून होती जन्म फेरे. या लागी सद्गुरुसी शरण जाता उपदेशी तो शिवबोध तत्वता अष्टावरणाची महत्ता क्रियेसहित सांगेतो. गुरुवाज्ञेने स्वधर्मी वर्तता ज्ञानालय कर्मकाष्ठा समजता उभेची दग्ध करी तत्वता तया श्री गुरुसी नमो नमो. नमामि श्री गुरु शांत प्रत्यक्ष शिवरूपी नम शिरसा योगपीठस्थ शीघ्र मोक्षप्रदायकम. जो श्री गुरु परमशांत ब्रह्मरंद्री योगी पीठ विराजित जो का पक्षोमानात मोक्षदायक भक्तांसी हालोनी नवचक्र मेळा दाखवी महामायेचा खेळा दासा उद्धरीला अवलीला तया श्री गुरुसी नमो. देव्यचुकेन मार्गेन भो स्वामीन जीव ब्रह्मेण भवेत कथमज्ञानिवृत्ती स तस्तस्व कदस्य मे. पार्वती म्हणे जगदीश्वरा जे प्राणी देहधारी अवधारा ब्रह्म केवी होती चरेश्वरा ते गुणे सांगा मज. जेने प्राप्त होय शिवयोग जेने समरसे लिंगी अंग ऐसे गुणतत्व अव्यंग निरोपा मज लागे. शिववाच यस्य देवे पराभक्ती यर्था देवो तथा गुरो तस्यत्य कथिता यर्तो प्रकाशते महात्मना. ईश्वर म्हणे ओ पार्वती गुरु तोची देव जाणीती सद्भावे सदा अर्थिती ते जाणीचे निज तत्वा. प्राप्त शिरसी शुक्लाब्जे विनेत्र द्विभुज गुरुम वराभयंकर शांत स्मरेतन्नाम पूर्वकम. प्राप्त काळी उठून आसनी बैसावे सावचित्त होऊन मग भावे करुणे करावे ध्यान श्री गुरुचे. जे का शुभ्र सहस्रदळ कमळ त्याची जी कलिका शुद्ध निर्मळ तया ठाई अविकळ ध्यान करावे प्रेम भरे. आणि सांगतो तुझ ऐक जो द्विनेत्र देख वर द्यावे आवश्यक एकमुखी शोभतसे जरी अनेक वज्ञे असती तरी वरण पावे निश्चिती. म्हणून आत्ममूर्ती जगा माझी प्रवर्तली गुरु पादोदके करुण नित्य देहाचे होय क्षालन तरी जन्मांतरीची पापे जळून दिव्य शरीर होय पै प्रसन्न वदनाक्षच्च सर्वदेव स्वरूपिनवा तत्पादो दकधारच्छ निपतंती स्वमूर्धनी. श्री गुरुमूर्ती शांत सगुण अद्वितीय प्रसन्न वदन सर्वदेव स्वरूप म्हणून पूर्ण ब्रह्म रूपतो. गुरुपादो दकाची धार पडेल तसे स्वमस्तकी वारंवार ऐसी भावना सत्वर करावी शिष्यवर्य. तया अमृतधारे करुण होय गुरुबीजा क्षरांचे संजीवन नित्य नवे बोधांकुर जाण प्रकट होय अंतरी. तीर्थानी दक्षिणे पादे वेदास्थ मुखमाश्रिता पूजे दर्शी तनु तदभिदा न पूर्वकम.
तयाचे दक्षिण चरणी वस्ती सर्व तीर्थे जाऊनी वेदमुखाचा आश्रय करुनी राहे तेथीचे आनंदे ऐसिया सद्गुरुनाथाचे भावे पूजन करावे साचे नाम समस्ता जन्माचे सार्थक होय तत्वता काशी क्षेत्र निवसो सौ जान्हवी चरणोदकम गुरु विश्वेश्वर साक्षात तारक ब्रह्म निश्चितम भू कैलास वाराणसी पुरी विराजित काशी सप्तपुर्यात अविनाशी महातीर्थ वंदजे तेथे असे विश्वेश्वर तैसाच मानेला गुरु साचार उभय चरण स्पर्शिनीर तेथे तीर्थ मानिलिसे गुरुचरणीचे जे तीर्थ जान्हवी सारखीचे निश्चित त्या वेगळा भावार्थ करुणे गुरुभक्ते ज्या ज्या तीर्थी आहे पाणी ती शिवाची पायधुनी परी तेच उत्तम म्हणून अभिषेकती देवा ते तैसेची गुरुचरणीचे उदक परम पवित्र पावन देख त्याचा करिता अभिषेक संतोषिती गौरी मी आता सांगणे निश्चित एक भावे जाणलेल्या तीर्थतारक तैसे नव्हे गुरुपादुको साक्षात ब्रह्मदायक असे येथे संपवणी गुरु महिमा पुढे रहस्या वदवी परमात्मा तया श्रोतिया प्रत्येगात्मा होऊन या तुष्टवी जो असेल साचवीर तया हा ग्रंथ भवपार करून देईल मुक्ती थोर सायुज्यती निर्वाण इति श्री परमरहस्य सारामृत उमा महेश्वर संवादी वर्तत त्याची टीका करून प्राकृत कृत्यकृत्य मन्मथ इति श्री परमरहस्य हरगौरी संवादे श्री गुरु महात्म्य वर्णन नाम प्रथमोऽध्याय ओम नमः शिवाय।